बोनस है बोनस है बोनस बोनस से काट लेकिन ना मर जाओगे इंसान जगह पे। बोनस है क्या? बोनस है इसको कीतर बोलते हैं। बोनस है बोनस चढ़ चढ़ रहा है जाएगा भोसड़ी का ऊपर। घोणस घोणसचा बाबा तो इथं येऊन बसलेला काल काय खरा नव्हता मला तर आता म्हणजे इकडे यायलाच भीती वाटते ह्या साईडला. तू कांदे कापायला आले का घरात? त्या तरी मला सांग. इकडे बघा संध्याकाळचं 5:30 वाजलं नाही पोरे आता जेवायला उठले. मस्त सुगंध एवढा भारी सुटलाय. चिकनच कसं वास येतं नाक बघ कसं करतोय. नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, छान अशी सकाळची वेळ आहे. आज आहे 19 जानेवारी आणि आज वार आहे सोमवार. तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे आणि ते लकीला बाहेर घेऊन आली. याला बाहेर आणले ना, यो गवत खात आहे. याच्या पोटात काहीतरी झाला असेल गडबड आता चालू. तर कालचा रविवार ना, रविवारी एकदम लक्की त्यांची जल्लोषम पार्टी असते. आता आल्यावर फुला तोडायला मस्त देवपूजा करायसाठी. चिन्मय मला आली ते यावाला पण भीती वाटते या बाजूला. काय तू काय घाबरवते का मला? मंडळी, काल रात्री ना इथे या झाडांमध्ये मोठा साप होता. कंचा साप होता चिन्मय? कोणता? घोणस साप होता. खूप मोठा जाड आहे एकदम असा. तो शुभमला दिसला. शुभम इथे काय करत होता काय माहिती, कॉलवर बोलू शकतो ना सोबत. आणि तो इथे रात्री दिसला. मीच नव्हती इथे, नाही तर ते कॅप्चर केलं असतं ब्लॉगमध्ये. मी प्लांटवर होती. तेच मला इथे यायला भीती वाटते. काल ना पलीकडे शेत आहे ना कंपाऊंडच्या बाजूला, तिथं त्या भाऊने दुपारीच आग लावली. मग ते त्यांना आता ते पळायची एकदम घाई झाली. ती सगळी इकडे आल्यात साप. तोच मनेरकांचा घोणस साप बाबा तो इथं येऊन बसलेला. काल काय खरा नव्हता मला तर आता म्हणजे इकडे यायलाच भीती वाटते ह्या साईडला. कारण का पिल्ला असतील त्याची. आणि घोणस साप बोलते जाम डेंजर असते. चिन्मय सांगते मम्मी जाऊ नको तिकडं, पाल्याबिल्याच्या खाली पिल्ला असू शकतात, चावला गेला की माणूस मरते बोलते. मला आवडे लवकर मरा तर नाही बाबा. माझ्या पोरांची लग्न करायची आहेत. लग्न झाली. आज भरपूर फुलं भेटली. सफेद जास्वंदीची अजून उमळली नाही. हे बघा, थोडासा ऊन पडला ना की मग ही फुलं उमळतात. कशाला ऐकत नाही सांग बघू कसा? काय ऐकत नाही मम्मीचा? इकडे बघ, मम्मीच्या जवळ बघ. हां, कशाला नाही ऐकत तू? छाना पोर आहेस ना. तो बघ, तो येडा आहे बघ का. तो येडा बघा तिकडे काय करते. ये इकडे, तू छाना बाबू आहेस ना. दादाने तुला कशी घंटे आणले बाबू, कशी वाजते ना ती मस्त. कशी वाजून दाखव बाबू, कशी वाजून दाखव. घंटी वाजून दाखव बाबू, घंटी वाजून दाखव. इकडं बघ, इकडं कॅमेऱ्याकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ. बोंग्या ए बोंगा घेऊन बोंगी बाबू. चला आता झाडलोट बी सगळं आवरले. कपडा झाला ना मशीनला, ते लगेच सुकत घालते. आता घेतले बटाट्याची उसळ करायला मस्त दुपारच्या जेवणामध्ये. चला ते हे पण जेवायला बसले आहेत. यांना पण बाहेर जायचं. अंडा देऊ का तुम्हाला? समोरच म्हणून खा आता. मस्त ऊन पडले बाहेर, एकदम कडकमध्ये ऊन पडले. आता मस्त जेवढे आवरल्यात आणि जेवणामध्ये मस्त बटाट्याची उसळ बनवलेली आणि चपात्या बनवलेल्या. चिन्मय पण आता जेवण गेला ना. भांडे अजून घासायच्या. जाम डोकं दुखते म्हणून येऊन बसलो गुपचुपी दिशा. काही जेवण पण गेलं नाही. एक चपाती कशी तरी खाल्ली मी जीवावरती. आता या साड्या काढल्या फॉल्डिंग करायसाठी. आता या साड्या मला भेट आलेल्या आहेत ना, तर त्या बरं फॉल्डिंग करून घेते. आणि ताईंनी बरं इतक्या प्रेमाने साड्या घेतल्यात, तर बरं मग त्या साड्या नेसेन मी आणि मग तुम्हाला छान असं ब्लॉगमध्ये दाखवेन. कारण की कसं असतं बघा, कोणी जर आपल्याला इतक्या प्रेमाने जर काही भेटवस्तू दिलेली असते तर मग ती आपण स्वीकारायला पाहिजे. तर आता फॉल्डिंग करून घेते. थोड्या वेळात करीन जरा. तर डोकं का दुखते काय माहिती, जाम डोकं उठलंय माझं नुसतं. मनीष आता जेवलंय आणि जाऊन झोपलंय. किती वाजता कामाला जाईल काय माहिती. 2-3 वेळा आवाज दिला, येतोय करतोय. 2000 years later.
तू का कांदे कामाला आले का घरात त्या तरी मला सांग. इकडे बघा संध्याकाळचं 5:30 वाजलं नाही पोरे आता जेवायला उठले. कांदे कामाला आले का घरात. मग जे पालक पनीरची भाजी बनव मग मी जातो प्लांटवर. हां तुला शरम मोठाला पाहिजे जरा हो तरी बोलायला. कामाला जस नाही तू काही झाले का तुझा प्रॉब्लेम त्या तरी मला सांग. 5:30 वाजता उठून तो जेवायला मागायला आहे. आता जाणार आहे का कामाला. आता आता कंचं कामाला 5:30 वाजता. आता जाशील हो. आता जर रातचे कामं असतात. बघा लिंबू बिंबू घेतले. उसणीची भाजी आहे ना सकाळची. अजून पालक पनीरची भाजी झाली नाही. बाबू लक्की दादाला 4-5 शिव्या दे बरं. कामाला जात नाही दादाला शिव्या दे 4-5. बरं आज जरा मेले आहे तू कामाला काय जात नाही. जेवते कशा बरोबर 4 टाईम घरामध्ये सांग. कामाला काय जात नाही बरं तू. संध्याकाळची वेळ झाली आणि सनसेट झालेला आहे आत्ताच. आणि संध्याकाळचे 5:30 5:45 वाजले आणि थंडगार वारा सुटला आहे. नुसता असा वारा सुटला आहे ना. मी आज दिवसभर दरवाजा बंदच करून ठेवले. आणि काल रात्री ना मोठा साप तिथं निघालेला. इथंच मोठा साप आलेला. ते व्हिडिओ चिन्मयच्या याच्यामध्ये आहे तो बघू असेल तर मग पाठवेन मी यूट्यूबला आणि इंस्टावरती. हो जायचे नाही बाहेर. साप येतो ना बापू कचा. इकडे बघा डोला लागलेला बाईच्यासारखा करते गा. लिंबू तवर लिंबू खाशील का. अर्धा लिंबू घेतले तुम्ही नाश करायला. 5 रुपयाला 1 लिंबू होतो. आता कसं करेल जसं मटणाच्या जेवते. तोंडाला आवरीत चाव तुझ्या कसा व्हायचा. कामाला पण जस नाही. आवरल्या चवी कशा पुऱ्या व्हायच्या. मग तुम्ही आता जा प्लांटवर. मी येतो थोड्या वेळानं. जा चला आता घेतले मस्त पालक पनीर बनवायला. पालक पनीरचा बेत आज. ओके बोला ना. तरी कला आवाज केला. लकू काय झालं तुला. त्याला बाहेर जायचं. अरे सुसू करा बाहेर ने. मग अभ्यास कर नाही जरा जरा. नाही कोण आलं बाहेर. कोणीच नाही आला बापू. तुला बाहेर जायचंय. बाहेर जायचं तुला. चल बाहेर जायचं बघा. कोण आले बाहेर. कोणीच नाही आला. निघताच बघते. चला आता अद्रक लसूणचे पेस्ट टाकले पहिले. तुला चिकनच कसं वास येतं. नागबघ कसं करतोय. पालक पनीरची भाजी बनवत ठेवले गॅसवर. चिकन नाही. आज सोमवार आज उपवास आहे काय. याला चिकनच दिसते याला बाबा. पण हे बघा कसा अंधार पडल्यावर कसा दिसते सगळा. गाड्यांची वर्दळ बघ गौरीच चालू एकदम. मला वाटते रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत अशीच वर्दळ चालू असते गाड्यांची. ये जा. आणि आता मोनीश गेले लक्की सोनूला फिरायला घेऊन. कुठपर्यंत घेऊन गेले तर मला तर वाटतं तिकडं भरणीवरतीच घेऊन गेला. उजेड आहे ना तिकडंच घेऊन गेला असेल तो. संध्याकाळच्या वेळेला असा काही सीन दिसते एकदम डेंजरवाला. पांडू कपडे घे. कपडे चेंज कर. हातपाय तुझा. यो त्याला फिरायला घेऊन गेला. सोनू काय लक्कू मजा आली का फिरून बापू. हा लक्कू मजा आली. मस्त सुगंध एवढा भारी सुटला आहे ना. चिन्मय सांगते मम्मी सुगंध जाम भारी सुटला आहे भाजीचा बोलते. सुगंध सुटून काय भाजी खायला चांगली लागली पाहिजे. अजून 5 ते 10 मिनटं जरा शिजू दे कमी गॅसवर. हट निकाल यहाँ से. घोनस आहे भाऊ घोनस.
गोनस से काट लेगी ना मर जाओगे इंसान जगह तुम। गोनस से नीचे बैठो। अरे अजगर है रे। अरे गोनस है बाबा, अजगर है बाबू। गोनस है, बोल रहा हूँ ना गोनस है, तू गोनस है। बहुत डेंजर है के। गोनस है, गोनस मेरा इसको चीतर बोलते हैं। गोनस है, गोनस चढ़ चढ़ रहा है जाएगा। भोसड़ी का ऊपर। भागो भागो गोनस है। अरे काट लेगा ना 40 सेकंड में इंसान, 40 मिनट में मर जाएगा मुझे इंसान। पता है इसके बारे में। तर मंडळी आता सगळं आवरलंय आणि डायरेक्ट संध्याकाळच्या नंतर रात्रीच आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली, कारण का संध्याकाळच्या नंतर थोडंसं सगळं कामं आवरलं. भाजी बनवली मी पालक पनीरची आणि मग काल्हेरला गेली, कारण की प्लांटवरती ते रिचार्ज युनिट आहे ना ते खराब झालेलं, ते बनवायला द्यायचं होतं. म्हणून ते एवढ्या घाईघाईमध्ये गेली ना की ज्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूट करते तो मोबाईल माझा घरीच राहिला आणि मग अशीच गेली घाईमध्ये, कारण की ते अर्जंट लागत होतं प्लांटवर त्याच्यामुळे. तर मग ते काय व्हिडिओ पण बनवायला मला काही जमलेलं नाही. मग तिकडनं प्लांटवरून रात्री 10 वाजता घरी आली, तोपर्यंत हे सगळे जेवले होते आणि एवढी थंडी लागते ना काय विचारायला नको. आता गरमी व्हायला पाहिजे, तर एवढी रात्री एवढी थंडी लागते ना की म्हणजे बाहेर बाबा ते तळ्यावर तर एवढी थंडी लागते ना, मी जिथे प्लांटवर असते ना रात्रीच्या वेळेला एवढी थंडी लागते ना की म्हणजे असं नाईलाजात तिथे थांबावं लागतं, एवढी प्रचंड थंडी. तर आता जाऊन आली तिकडनं आणि मग घरी आली तर हे तिघे पण जेवलेले होते. चिन्मय आता झोपलं आहे, मोनिश पण गेला त्याच्या रूममध्ये झोपायला. तर मी पण आता बरं जेवते आणि मग जेवण वगैरे घेतलं ना, मग आता करते बरं ब्लॉगचा एंड. तर चला मंडळी, आज पण छोटासाच ब्लॉग शूट झालेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.